नमस्कार. रोजच्याप्रमाणे पुन्हा आपली भेट. आज तुम्ही म्हणाल परत हा काय एकदा बोलणार. विषय आहेत अजून तरी माझ्याकडे, तुमच्याशी शेअर करतो. कालच एक पुस्तक वाचून संपवलं अनिल अवचटांचं, माणसं नावाचं. 1996 साली लिहिलेलं हे पुस्तक वाचलं की अंगावर नुसता रोमांच, काटे उभे राहतात. की त्यात त्यांनी पुण्यामध्ये भटक्या समाजात, पुण्या मुंबईत येणाऱ्या भटक्या समाजाचं वर्णन केलेलं आहे की ते कसे राहतात, काय खातात, काय पितात. वडारी आले, वांडरमारे आले, घोरपी आले, कुंभार समाज किंवा लोहार समाज, ऊसतोड कामगार, विडी कामगार, जर्द्यासाठी काम करणारीला, हे सगळे फुटपाथवर किंवा फाटक्या तुटक्या झोपडपट्टीत राहणाऱ्या वर्गाचं त्यांनी जे वर्णन केलं ते वाचलं की वाटतं आपले सुखवस्तू किंवा मध्यम वर्ग किंवा अगदी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC आत्ताचे जे शहरातले, त्यांचं जीणं खूप कितीतरी उच्च दर्जाचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेन की वास्तवाचं भान येण्यासाठी हे पुस्तक वाचायचा जरूर प्रयत्न करा. 1996ला जी परिस्थिती त्यांनी दाखवली आहे पुण्यात राहून, धनगर समाज किंवा हे इतर कामगार वर्ग असंघटित, आजही त्यांच्या परिस्थितीत विशेष फरक नाही जाणवत. ही पुण्यामध्ये एक राऊंड मारला तर शहर पसरलेलं दिसतं, या महाराष्ट्रभरसुद्धा. आणि हा समाज आहे तिथेच आहे. त्यांची अशी पिळवणूक चालली आहे की त्यांना धड चड्डी किंवा बॉडी घेण्या एवढे पण पैसे नसतात. मग आपण पाहतो की हे लोक दुष्काळ वगैरे पडला, काम मिळेन असं झालं की सरळ आपल्या शहरामध्ये येतात, ठाणे, मुंबई, पुणे, आणि रस्त्यावरती भीक मागताना दिसतं. आणि आपल्याला वाटतं हे धडधाकट लोक भीक का मागतात. याचं कारण मला हे पुस्तक वाचल्यावरती कळलं. आणि त्यांची जी असंघटित राहिल्यामुळे तिथले मुकादम म्हणा, सुपरवायझर म्हणा, किंवा हे तंबाखूचे कंपन्यांचे मालक, ऊस कारखानदारी जी काय पिळवणूक करतात, खूप अंगावर काटे आणणारी आहे. एवढी वर्ष झाली भारत सरकारने भटके समाज, विमुक्त समाज यांना रिझर्वेशन दिलं आहे, हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबना. पण खरंच त्याचा लाभ आपल्याला बघितला आपण घेताना कोण दिसतं? तर चांगल्या सधन वर्गातलीच कुटुंबं घेताना दिसतात. आपल्या बाजूला जी काय सरकारी ऑफिसमध्ये आहे, मंत्रालयात आहे, त्यांच्याकडे बारकाईने बघितलं तर 90% हे रिझर्वेशनचे लाभ घेणारे लोक सधन कुटुंबातलेच दिसतात. तर वेळ आली आहे की खरंच हे असे जे त्यांचं काहीच उत्पन्न नाही आहे, अशा भटक्या समाजातल्या लोकांना किंवा विमुक्त समाजातील लोकांना किंवा STमध्ये त्यांचं इन्कम प्रूफ बघून त्यांना रिझर्वेशन द्यावं. म्हणजे खरंच तळागाळातल्या लोकांना पटकन वर येता येईल. असं प्रामुख्याने हे सगळं वाचल्यावर, बघितल्यावर जाणवायला लागतं. आणि मी तर म्हणतो की सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं एकदा. म्हणजे मी जे काय म्हणतो ते माझं म्हणणं तुम्हालाही पटेल आणि ह्या लोकांकडे पाहण्याची आपली नजरच बदलून जाईल. धन्यवाद, तुम्ही मला ऐकून घेतलं. तर पुस्तक आहे माणसं, लेखक आहे अनिल अवचट. थँक्यू.